राज्यात एकूण 49 मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे अशी थेट लढत झाली आहे. या दोन्ही पक्षाचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. या 49 मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या 49 पैकी जो पक्ष जास्त जागा जिंकेल तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा पक्ष ठरणार आहे आणि खरी शिवसेना कुणाची हे सुद्धा सिद्ध होणार आहे. या 49 जागांचा आपण एक्झिट पोल घेऊन आलो आहे. तर पहा कोण जिंकेल आणि कोण हरेल. एक्झिट पोल पाहण्याआधी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला मतदारसंघ आहे मागाठाणे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून प्रकाश सुर्वे विरुद्ध ठाकरे गटाकडून उदेश पाटेकर असा सामना झाला. यामध्ये उदेश पाटेकर ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे भांडूप पश्चिम. यामध्ये अशोक पाटील हे शिंदे गटाकडून तर रमेश कोरगावकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे. यामध्ये रमेश कोरगावकर हे विजय होणार आहे. तिसरा मतदारसंघ आहे जोगेश्वरी पूर्व. या मतदारसंघातून शिंदे गटाकडून मनीषा वायकर विरुद्ध ठाकरे गटाकडून अनंत नर अशी लढत होणार आहे. यामध्ये अनंत नर ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. चौथा मतदारसंघ आहे दिंडोशी. या मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय निरुपम विरुद्ध ठाकरे गटाकडून सुनील प्रभू अशी लढत होणार आहे. यामध्ये सुनील प्रभू हे विजय होणार आहे. पाचवा मतदारसंघ आहे चेंबूर. या मतदारसंघात शिंदे गटाकडून तुकाराम काते विरुद्ध ठाकरे गटाकडून प्रकाश फातर्पेकर अशी लढत होणार आहे. या लढतीमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर हे विजय होणार आहे. सहावा मतदारसंघ आहे माहीम. माहीममधून ठाकरे गटाकडून महेश सावंत विरुद्ध शिंदे गटाकडून सदा सरवणकर अशी लढत होणार आहे. या लढतीत महेश सावंत ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. सातवा मतदारसंघ आहे भायखळा. या मतदारसंघात शिंदे गटाकडून यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाकडून मनोज जामसुदकर अशी लढत होणार आहे. या लढतीत मनोज जामसुदकर हे विजय होणार आहे. आठवा मतदारसंघ आहे वरळी. या वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून मिलिंद देवराम विरुद्ध ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे अशी लढत होणार आहे. या लढतीत आदित्य ठाकरे हे विजय होणार आहे. नववा मतदारसंघ आहे विक्रोळी. या मतदारसंघात शिंदे गटाकडून सुवर्णा कारंजे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाकडून सुनील राऊत अशी लढत होणार आहे. या लढतीत सुनील राऊत हे विजय होणार आहे. दहावा मतदारसंघ आहे कुर्ला. या मतदारसंघातून शिंदे गटाकडून मंगेश कुडाळकर विरुद्ध ठाकरे गटाकडून प्रवीणा मोरजकर अशी लढत होणार आहे. या लढतीत शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर हे विजय होणार आहे. 11वा मतदारसंघ आहे अंधेरी पूर्व. या मतदारसंघातून शिंदे गटाकडून मुरजी पटेल विरुद्ध ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके अशी लढत होणार आहे. या लढतीत ऋतुजा लटके ह्या विजय होणार आहे. त्यानंतरचा पुढचा 12वा मतदारसंघ आहे कुडाळ. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून वैभव नाईक विरुद्ध शिंदे गटाकडून निलेश राणे अशी लढत होणार आहे. या लढतीत वैभव नाईक ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 13वा मतदारसंघ आहे रत्नागिरी. या मतदारसंघातून उदय सामंत शिंदे गटाचे तर बाळा माने हे ठाकरे गटाचे अशी लढत होणार आहे. या लढतीत बाळा माने यांचा विजय होणार आहे. त्यानंतरचा 14वा मतदारसंघ आहे राजापूर. राजापूर मतदारसंघातून शिंदे गटाकडून किरांत सामंत वर्सेस ठाकरे गटाकडून राजन साळवी अशी लढत होणार आहे. या लढतीत राजन साळवी हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 15वा मतदारसंघ आहे सावंतवाडी. या सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशी लढत होणार आहे. यामध्ये राजन तेली हे ठाकरे गटाचे विजय होणार आहे. त्यानंतरचा 16वा मतदारसंघ आहे महाड. महाड मतदारसंघातून भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप अशी लढत होणार आहे. यामध्ये स्नेहल जगताप ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर 17वा मतदारसंघ आहे दापोली. या मतदारसंघातून योगेश कदम वर्सेस संजय कदम अशी लढत होणार आहे. या लढतीत योगेश कदम शिंदे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 18वा मतदारसंघ आहे गुहागर. गुहागरमधून शिंदे गटाचे राजेश बेंडल विरुद्ध ठाकरे गटाचे भास्कर जाधव असा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये भास्कर जाधव हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 19वा मतदारसंघ आहे कर्जत. कर्जतमधून शिंदे गटाचे महेंद्र थोरवे विरुद्ध ठाकरे गटाचे नितीन सावंत असा सामना रंगणार आहे. यामधून नितीन सावंत ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर 20वा मतदारसंघ म्हणजे पालघर. या पालघर मतदारसंघातून शिंदे गटाचे राजेंद्र गावित विरुद्ध ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा अशी लढत होणार आहे. यामधून राजेंद्र गावित शिंदे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 21वा मतदारसंघ आहे अंबरनाथ. अंबरनाथमधून बालाजी किनीकर विरुद्ध राजेश वानखेडे असा सामना रंगणार आहे. यामधून बालाजी किनीकर हे शिंदे गटाचे विजय होणार आहे. त्यानंतरचा 22वा मतदारसंघ म्हणजे बोईसर. या बोईसर मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास तरे विरुद्ध ठाकरे गटाचे विश्वास वळवी अशी लढत होणार आहे. यामधून विश्वास वळवी ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे.
त्यानंतर 23वा मतदारसंघ म्हणजे भिवंडी ग्रामीण. भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे विरुद्ध महादेव घाटाळ अशी लढत होणार आहे. यामधून महादेव घाटाळ ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर 24वा मतदारसंघ म्हणजे कल्याण पश्चिम. कल्याण पश्चिममधून शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर विरुद्ध ठाकरे गटाचे सचिन बासरे अशी लढत होणार आहे. या लढतीत सचिन बासरे उद्धव ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 25वा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे विरुद्ध सुभाष भोईर अशी लढत होणार आहे. या लढतीत राजेश मोरे शिंदे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर 26वा मतदारसंघ म्हणजे ओवळा माजिवडा. या मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे नरेश मनेरा अशी लढत होणार आहे. या ठिकाणी प्रताप सरनाईक शिंदे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर कोपरी पाचपाखडी हा मतदारसंघ येतो. यामधून एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना रंगणार आहे. यामधून एकनाथ शिंदे हे विजय होणार आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी लढत होणार आहे. यामध्ये राजू शिंदे ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर 29वा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य. यामधून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विरुद्ध ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात अशी लढत होणार आहे. यामधून बाळासाहेब थोरात ठाकरे गटाचे हे विजय होणार आहे. त्यानंतर 30वा मतदारसंघ म्हणजे परभणी. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे राहुल पाटील विरुद्ध शिंदे गटाचे आनंद भरोसे असा सामना रंगणार आहे. यामधून राहुल पाटील ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 31वा मतदारसंघ म्हणजे सिल्लोड. या सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर असा सामना रंगणार आहे. यामध्ये सुरेश बनकर ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 32वा मतदारसंघ म्हणजे पैठण. पैठणमधून विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोरडे अशी लढत होणार आहे. यामधून दत्ता गोरडे ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 33वा मतदारसंघ म्हणजे कन्नड. कन्नडमधून संजना जाधव विरुद्ध उदयसिंह राजपूत अशी लढत होणार आहे. यामध्ये ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 34वा मतदारसंघ म्हणजे वैजापूर. वैजापूर मतदारसंघातून रमेश बोरनारे यांच्या विरुद्ध दिनेश परदेशी अशी लढत होणार आहे. यामधून रमेश बोरनारे शिंदे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 35वा मतदारसंघ म्हणजे धाराशिव. या मतदारसंघातून अजित पिंगळे विरुद्ध कैलास पाटील असा सामना रंगणार आहे. यामध्ये कैलास पाटील ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 36वा उमरगा मतदारसंघ. यामधून ज्ञानराज चौगुले विरुद्ध प्रवीण स्वामी असा सामना रंगणार आहे. यामध्ये प्रवीण स्वामी ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतर 37वा मतदारसंघ म्हणजे कळमनुरी. संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे अशी लढत होणार आहे. यामधून संतोष टारफे ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतर 38वा मतदारसंघ म्हणजे चोपडा. यामधून चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे अशी लढत होणार आहे. यामध्ये प्रभाकर सोनवणे ठाकरे गट हे विजय होणार आहे. त्यानंतरचा 39वा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे नांदगाव. यामधून सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक पाचोरा अशी लढत होणार आहे. यामध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे हे विजय होणार आहे. अशा प्रकारे शेवटचा एक्झिट पोलनुसार अंदाज खरा ठरू शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.